आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। एरोड्यात MRI मशीनची कॉपर वायर चोरी उघड, लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई, 4 आरोपींना अटक। पुणे शहरातील एरोडा परिसरात लक्ष्मीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत MRI मशीनच्या कॉपर वायर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। राजीव गांधी हॉस्पिटलमधील भारत डायग्नोस्टिक सेंटर इथून कॉपर वायर चोरी केल्याप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 एप्रिल रोजी एरोडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला। एरोडा परिसरातील ताडीगुट्टा भागात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिनेश भगवान सावळे वय वर्ष 22, बदरुज माल जिहाउल शेख वय वर्ष 24, अब्राहम नरेश यादव वय वर्ष 20 यांचा समावेश असून चौकशी दरम्यान सचिन सुरेश गवळी उर्फ गोल्ड्या वय वर्ष 36 याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे। पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 35,000 रुपये किमतीची 30 मीटर लांबीची कॉपर वायर जप्त केली आहे। ही वायर MRI मशीनमधून चोरी करण्यात आली होती। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडल 4 चित्तरंजन रजनीकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जेतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदनवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप जगताप, पोलीस कर्मचारी कांबळे, ओंबासे, गायकर, शेखर शेख, परदेशी, जाधव, शिंदे आदींनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। त्यांचे जे डायग्नोस्टिक सेंटर आहे त्या ठिकाणची तांब्याची वायर काही अज्ञातांनी चोरून नेलेली आहे। त्यामुळं डायग्नोस्टिक सेंटर बंद पडलेलं आहे आणि यांची गैरसोय होत आहे। रुग्णालयाची जे रुग्ण आहेत त्यांची गैरसोय होत आहे। सदरची माहिती आम्हाला मिळतात आणि 8:30च्या दरम्यान PI किती साहेब, PPI नंदनवार, PSI जगताप स्टाफ हे त्या ठिकाणी रवाना केले। त्यानंतर संपूर्ण DBच्या टीम संपूर्ण एरियाची पाहणी करून त्यातली जी मोडस ऑपरेटिंग ब्युरो आहे, म्हणजे थोडक्यात ती जी पद्धत आहे वायर कापायची, त्याच्यावरून अंदाज बांधला होता। भीमराव कांबळे होते, शेख होते, गायकवाड होते, त्यांनी संशयाने 3-4 नावं त्यांनी सांगितली होती। परंतु जेव्हा आम्हाला CCTV फुटेज प्राप्त झालं तर ज्याप्रमाणे DBच्या टीमने जी नावं सांगितली तीच मुलं त्याच्यामध्ये आढळून आलेली आहेत। त्या लोकांना ताबडतोब ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्यावरती जुने गुन्हे आहेत, त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची वायर 5:30 ते 5:45च्या दरम्यान ती तोडल्याची त्यांनी सांगितलेलं आहे। संपूर्ण वायर ही आपण रिकवर केली आहे, पुढील तपास करत आहोत। अजून किती गुन्हे दाखल आहे का त्याच्यावर? काय याच्या अगोदर पण यांच्यावर प्रत्येकावर 2-2, 3-3 गुन्हे दाखल आहेत। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।